नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी अकॅडमीच्या क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या क्लासपासून आपण आधुनिक भारताचा इतिहास या अंतर्गत सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत मौलिक ठरणारा, अत्यंत मौल्यवान असा घटक अभ्यासण्यास सुरुवात करणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे पहा 1857 चे स्वातंत्र्य समर. आणि या घटकाचा आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये अभ्यास करणार आहोत. तर चला आपण आता प्रत्यक्ष अभ्यासाकडे वळूया. तर 1857 चे स्वातंत्र्य समर पहा. हा घटक प्रत्यक्ष शिकण्या अगोदर काही माहिती सांगणं या ठिकाणी आवश्यक वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, 1857 चे स्वातंत्र्य समर हे काही एकाएकी घडून आलेलं नव्हतं. एकाच दिवशी काहीतरी झालं, विस्फोटक घटना घडली आणि एकाच दिवशी सर्व काही घडून आलं, अशा स्वरूपाचं हे 1857चं स्वातंत्र्य समर निश्चितपैकी नव्हतं. 1857 पासून आपण जर मागे 100 वर्षापर्यंत जर गेलो तर आपल्याला असं दिसून येतं की भारतामध्ये व्यापारी म्हणून आलेले हे परकीय इंग्रज 1857 पर्यंत पूर्ण भारत गिळंकृत करून बसलेले होते. पूर्ण भारतातील सत्ता त्यांनी निष्प्रभ केलेल्या होत्या. सर्व ठिकाणी त्यांचा अंमल लागू झालेला होता आणि अशा प्रकारे ह्या व्यापारी म्हणून आलेल्या लोकांनी भारताची आतोनात लूट केलेली आहे. संपत्तीचं निस्सारण केलेलं आहे. फक्त आपल्या फायद्याचा त्यांनी विचार केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भारतातील व्यापार देशोधडीला लागलेला आहे. भारतातील व्यापार नष्ट झालेला आहे. कारखाने नष्ट झालेले आहेत. उद्योग संपले होते. बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे 1757च्या प्लासीच्या लढाईनं इंग्रजांना समृद्ध अशा बंगाल, बिहार आणि ओरिसा राज्याची प्राप्ती झालेली होती. हा प्रदेश भारतामध्ये सर्वाधिक संपन्न असा प्रदेश होता पहा. आणि या प्रदेशाची प्राप्ती झाल्याच्या नंतर इंग्रज एवढे मजबूत झाले की त्यांचा वारू, त्यांचा अश्व कधीही आता आवरता आलेला नाही. भारतीय सत्ता त्यांच्या पुढे हतप्रभ निष्प्रभ ठरलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की कर्नाटकात 3 युद्ध झाली. त्यानंतर त्यांनी टिपू सुलतान यांचं राज्य संपवलेलं आहे. 1818 मध्ये मराठी सत्तेचा अंत केलेला आहे. आणि अशा प्रकारे यांच्या बेलगाम वारूला, बेलगाम अश्वाला, बेलगाम सत्तेला निर्बंध घालण्यासाठी भारतामध्ये कोणतीही मजबूत सत्ता अस्तित्वात राहिली नाही. तर अशा प्रकारे 1857 चे उठावाच्या अगोदर या सर्व ज्या घटना आहेत त्याचा परिपाक, राष्ट्रीय परिपाक, राष्ट्रीय ज्याला आपण रिझल्ट म्हणू, तो म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर होतं. यामध्ये राजे, संस्थानिक, जमीनदार, कारागीर, त्याचप्रमाणे सैनिक तर सामील झालेलेच होते. परंतु अशा प्रकारे समाजातील सर्वच घटक यामध्ये उत्स्फूर्तपणे सामील झालेले आपल्याला दिसून येतात. आणि इंग्रजांची सत्ता या मुलुखातून, या देशातून नष्ट करण्यासाठी एक मोठा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. 1857च्या उठावाला वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या अंगांनी पाहिलेलं आपल्याला दिसून येतं पहा. त्यामध्ये विनायक दामोदर सावरकर म्हणतात की 1857चे स्वातंत्र्य समर म्हणजे भारतीयांचा पहिला स्वातंत्र्य संग्राम होता. त्याचं स्वरूप राष्ट्रीय होतं आणि समाजातील सर्वच घटक त्यामध्ये सहभागी झालेले होते. परंतु इंग्रजी विचारवंत याला एक बंड म्हणून याची निर्वचना करतात, किंवा ते त्यांच्या दृष्टीने बरोबरही असू शकतं, कारण त्यांची सत्ता यामुळे डळमळीत झालेली होती. त्यामुळे इंग्रजी विचारवंतांचा तेवढा विचार करण्याची गरज नाही. परंतु एक अमेरिकन विचारवंत, अमेरिकन परंपरावादी पक्षाचे नेते, प्रमुख नेते बेंजामिन डिझरायली या 1857च्या उठावाचं मूल्यमापन करताना नॅशनल राईज असं, किंवा राष्ट्रीय उत्थान असं त्याचं मूल्यमापन करतात, किंवा असे या 1857च्या उठावाला, स्वातंत्र्य समराला संबोधतात. त्यांच्या मते कोणतंही स्वातंत्र्य युद्ध हे अचानकपणे घडून येत नाही. त्याला एक प्रचंड मोठी अत्याचारांची पार्श्वभूमी असते. विद्यार्थी मित्रांनो, हे सांगणं देखील आपल्याला आवश्यक होतं. घटक शिकत असताना वेळोवेळी हे आपल्या ध्यानात येईल.
तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपैकी हे आपले जे काही व्हिडिओ आहेत, शिवाजी अकॅडमीचं चॅनल आहे, याला आपण सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. आपण सखोलपणे माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न करत असतो पहा, जेणेकरून स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अडचण जाऊ नये, जास्तीत जास्त सखोल अभ्यास व्हावा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे चॅनलची जी लिंक आहे ती समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांकडे, गरजू विद्यार्थ्यांकडे पोहोचविण्याचा माझ्यासारखाच आपणही प्रयत्न करणं आवश्यक आहे. आता आपण प्रत्यक्ष घटकाकडे वळूया. सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन 1856 पर्यंत जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झालेली होती. जसं की मी आत्ताच सांगितलं, 1757च्या प्लासीच्या लढाईपासून ते 1856 पर्यंत किंवा 57 पर्यंत स्वातंत्र्य सम्रापर्यंत भारतातील सर्व सत्ता इंग्रजांनी आपल्या अधीन केलेल्या होत्या, त्यांचा पराभव केलेला होता. भारतामध्ये एकही असा सत्ताधीश राहिलेला नव्हता जो प्रबळपणे इंग्रजांना आव्हान देऊ शकेल, त्यांच्या साम्राज्याला हादरा देऊ शकेल. पहा, 1757ला बंगालचा नवाब त्यांनी जवळपास नष्ट केलेला आहे. प्लासीच्या लढाईनं बंगाल, बिहार, ओरिसा इंग्रजांना मिळालेला आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. बक्सरच्या लढाईनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. इंग्रजांची सत्तेची पाळंमुळं भारतामध्ये म्हणा किंवा बंगाल, बिहार, ओरिसाच्या प्रदेशामध्ये मजबूत केलेली आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटकचा जो काही प्रांत होता, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा, त्यामध्ये देखील त्यांनी विजय मिळवलेला आहे. पहा, कर्नाटकातील जे काही नवाब होते त्यांना त्यांनी पराभूत केलेला आहे, फ्रेंचांना तेथून पळून लावलेला आहे, फ्रेंचांची सत्ता नष्ट केलेली आहे, प्रभाव त्यांचा नष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे पहा, त्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहू शकतो की इंग्रजांनी या ठिकाणी टिपू सुलतान हे जे काही प्रबळ सत्ताधीश होते त्यांची सत्ता नष्ट केलेली आहे आणि एक दूरदर्शी नेता भारताने गमावलेला होता. त्याच्यानंतर इंग्रजांनी सिंध प्रांत एकदम त्याला आपण म्हणू की धोकाधडीने ताब्यात घेतलेला आहे. त्यानंतर 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता इंग्रजांनी नष्ट केलेली आपल्याला दिसून येते आणि अशा प्रकारे इंग्रजांचा वारू भारताच्या या भूमीवर बेलगामपणे फिरू लागलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या सत्तेला आव्हान देणारा एकही सत्ताधीश, एकही सत्ता भारतामध्ये अस्तित्वात राहिलेली नाही. सन 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुद्ध मोठा सशस्त्र उठाव झाला. हा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिद्ध आहे. इसवी सन 1857 मध्ये जे बंड झाले तेच भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखले जाते. तर हे मत आहे पहा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं. लक्षावधी सैनिक, कारागीर आणि शेतकरी एकत्र आले आणि परकीय सत्ता उलथून टाकण्याचा एकजुटीने प्रयत्न केला, पण हा उठाव काही एकाएकी घडून आलेला नव्हता. ब्रिटिशांची नीती व साम्राज्यवादी पिळवणूक या विरुद्ध त्यापूर्वीच्या 100 वर्षाहून अधिक काळ जो असंतोष होता त्याचाच परिपाक या उठावाच्या रूपाने आपल्याला दिसून आलेला आहे किंवा दिसून येत होता. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणताही उठाव, कोणताही विस्फोट हा एकाएकी घडून येत नाही, त्याला मोठी पार्श्वभूमी असते. तर पहा, इंग्रज हे एक व्यापारी होते आणि व्यापारी होते, त्यांचं काम होतं व्यापारातून जास्तीत जास्त नफा मिळवणं. परंतु एक राज्यकर्ता म्हणून त्यांनी ज्यावेळेस भारताची सत्ता आपल्या हाती घेतली त्यावेळेस हा व्यापारी मागं राहणं आवश्यक होतं, जनतेला गोंजारणं, जनतेची काळजी घेणं आवश्यक होतं. पण व्यापाऱ्याची मनस्थिती बदलली नाही आणि त्याने व्यापारातून जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी भारतीय व्यापारावर प्रचंड कर लावले, भारतातील वस्तूंवर टॅक्स वाढवला. परिणामी इंग्रजी वस्तू स्वस्त झाल्या, भारतीय वस्तू कोणी घेईन असं झालं आणि हाच परिणाम असा झाला की भारतातील कारागीर, भारतातील कारखाने, भारतातील उद्योग बुडाले, बेरोजगारी वाढली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवर जी काही अफूची शेती होती, निळीची शेती होती, ऊसाची शेती होती, तंबाखूची शेती होती, ज्याला इंटरनॅशनल मार्केट होतं पहा, हीच पिकं घेण्याचा शेतकऱ्यांवर निर्बंध केला जात होता आणि त्याचा परिपाक असा झाला पहा, शेतकऱ्यांना खायला 2 वेळचं अन्न राहिलेलं नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्यांवर अन्याय आपण या स्वरूपात जरी पाहत असलो तरी कराचं प्रमाण जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये 10 पोती धान्य झालं आणि त्याला
आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कर द्यावा लागतो, पण तो अत्यंत अल्प असतो. पण इंग्रजांनी जवळपास 50 ते 60% कर शेतकऱ्यांवर लावलेला होता. जवळपास फक्त 4 पोती शेतकऱ्याला यायची आणि 6 पोती जवळपास त्याला इंग्रजांना जमा करावी लागायची. अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या श्रमाची हेटाळणी झालेली होती. त्याचप्रमाणे सैनिकांवरही प्रचंड निर्बंध होते. पहा, इंग्रजां जे हिंदू सैनिक होते त्यांनी टिळा लावायचा नाही, मुसलमानांनी दाढी वाढवायची नाही, त्यांच्याप्रमाणे राहायचं, जिथे सांगतील तेथे काम करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी दिसून येतं की इंग्रजी अधिकारी भारतीय सैनिकांना अतिशय अमानुष अशी वागणूक देत असत. काळा गोरा भेद हा तर होताच, परंतु इंग्रजी जी काही सैन्य होतं त्या सैन्यापेक्षा मराठी सैन्य म्हणण्यापेक्षा हिंदी सैनिकांना पगार अगदी कमी होता, कमी स्वरूपाचा होता. हिंदी सैनिकांना प्रमोशन्सही अगदी अल्प दिली जायची, पदोन्नती त्यांची एकदम कमी प्रमाणावर होत असायची. अशा प्रकारे सर्व स्तरांवर झालेला हा अन्याय होता आणि याचा परिपाक होता जमीनदारांच्या जमीनदाऱ्या नष्ट झालेल्या होत्या. पहिले जमीनदार इंग्रज येण्याच्या अगोदर प्रबळ होते, परंतु ते देखील या ठिकाणी नष्ट झालेले होते. डलहौसीच्या विस्तारवादी धोरणामुळं सातारा, झाशी, संबळपूर यांसारखी सगळी राज्य खालसा झालेली होती. त्याचप्रमाणे वेगवेगळी कारण देऊन, अगदी क्षुल्लक कारणे देऊन अयोध्येसारखं संस्थान देखील यांनी खालसा केलेलं होतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी या उठावाला कारणीभूत होत्या. ब्रिटिशांनी भारत जिंकला व एका प्रदीर्घ प्रक्रियेअंती येथील अर्थव्यवस्था आणि समाज यांचे वसाहती करून टाकले. या प्रक्रियेमुळे पुढे पदच्युत राजे, निष्कासित झालेले जमीनदार, पाळेगार आणि पराजित भारतीय संस्थानांमधील पदाधिकारी यांनी अनेक वेळा अंतर्गत उठाव केले. तर या ठिकाणी 1857चा उठाव हा राष्ट्रीय स्वरूपात होता, मोठा होता. यामुळे राणी व्हिक्टोरियाचा जे काही सिंहासन असेल ते निश्चितपैकी भयकंपित झालेलं होतं. हिंदुस्थानातील सत्तेला किंवा इंग्रजांच्या हिंदुस्थानातील सत्तेला या उठावानं प्रचंड मोठा हादरा दिलेला होता. परंतु या अगोदर देखील अनेक उठाव, त्यांचा अभ्यास आपण, प्रत्येक उठावाचा अभ्यास आपण स्वतंत्रपणे करणार आहोत. उमाजी नाईकांविषयी आपण वेगळी माहिती मिळविणार आहोत. या ठिकाणी आपण त्यांची अल्प स्वरूपामध्ये माहिती पाहणार आहोत. प्रत्येक उठाव आपण चांगल्या प्रकारे अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे या उठावाच्या अगोदरही खूप सारे उठाव झालेले होते. शेतीभाती नष्ट झाल्याने शेतकरी, त्याचप्रमाणे परंपरागत बलुतेदारी नष्ट झाल्याने ज्यांचा व्यवसायच गेला असे कारागीर आणि लष्करातून सेवामुक्त केलेले सैनिक या बंडाच्या पाठीशी होते. बिहारमधील चुआर येथील उठाव यांनी प्रारंभ होऊन नंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी ब्रिटिश सत्तेशी कुठे ना कुठेतरी लष्करी संघर्ष झालेला आपल्याला दिसून येतो. देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात लष्करी बंड झाले नाही असे एकही दशक गेलेले नव्हते. शेकडो किरकोळ संघर्ष बाजूला ठेवले तर 1773 ते 1786 या दरम्यान 40 मोठे लष्करी संघर्ष झालेले आपल्याला दिसून येतात. 1857च्या स्वातंत्र्य युद्धात मात्र देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग होता व ज्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसलेला आहे. तर या ठिकाणी आपण 1857 पूर्वी घडलेल्या उठावांविषयी आता माहिती पाहूया. भारताच्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली तेथील लोकांना इंग्रजी शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागल्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केले. शेतकऱ्यांविषयी आता आपण माहिती पाहिली. कारागिरांविषयी शेतकरी बुडाला म्हणजेच कारागीर बुडाला. भारतामध्ये 12 बलुतेदार, 18 आलुतेदार अशा प्रकारची परिस्थिती अस्तित्वात होती. शेतीवर अनेक घटक अवलंबून होते. शेतीवर उद्योग अवलंबून होता, व्यापार अवलंबून होता. त्याचप्रमाणे आदिवासी हे वनांचे मालक होते आणि त्या वनातील मालकांना या इंग्रजांनी बाहेर काढलेला आहे. त्यांच्या विरुद्ध संघर्ष झालेला आहे. वन्य जमाती जसं गोंड जमातीने एक मोठा संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो, भिल्ल जमातीने मोठा संघर्ष केलेला दिसून येतो, कोलाम जमातीने मोठा संघर्ष केलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे साधू, फकीर, सैनिक असे सर्वच घटक या गटांनी उठाव केलेले होते.
कंपनी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे शोषण झाले, त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला. 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उठाव केलेले आहे. तर अशा प्रकारे संन्याशांचं बंड, फकीरांचं बंड शेतकऱ्यांसाठी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि आपण जर म्हटलं तर अशा प्रकारे एक प्रचंड मोठा असंतोष या इंग्रजांविरुद्ध भारतातील प्रत्येक समाज घटकात होता. असेच उठाव गुजरात, राजस्थान, दक्षिण भारतातही झाले. भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओरिसातील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केले. महत्वाचा मुद्दा आहे पहा, छोटा नागपूरमध्ये कोलामांनी उठाव केला, ओरिसामध्ये गोंडांनी उठाव केला, गोंड समाजाने, गोंड या आदिवासी जमातीने उठाव केला. महाराष्ट्रात कोळी, भिल्ल, रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध हत्यार उपासलेला आहे. बिहारमध्ये संथाळांनी तर प्रचंड प्रमाणावर मोठा लष्करी उठाव केलेला आहे. हा उठाव दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्ष लष्करी मोहिमा काढाव्या लागल्या. महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी केलेला उठाव असा तीव्र स्वरूपाचा होता. उमाजींनी रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले. उमाजी नाईक यांनी एक जाहीरनामा काढून इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे लोकांना आवाहन केले. उमाजी नाईकांनी मोठा संघर्ष इंग्रजांविरुद्ध केलेला आहे आणि त्यांनी इंग्रजी सत्तेचं जे काही जोखड आहे तो जोखड झुगारून देण्याचाच जाहीरनामा काढलेला आहे. उमाजी नाईकांविषयी, वासुदेव बळवंत फडक्यांविषयी नंतर आपण स्वतंत्र भागामध्ये माहितीचा अभ्यास करणार आहोत. 1832 मध्ये उमाजींना पकडून फाशी देण्यात आली. कोल्हापूर लष्करातील हिंदी शिपायांनी देखील आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी बंड केले, उठाव केले. त्यापैकी 1806 सालच्या वेल्लोर येथील तसेच 1824 सालच्या बराकपूर येथील उठाव हे विशेष उग्र स्वरूपाचे होते. इंग्रजांच्या विरोधी झालेले हे सर्व उठाव स्थानिक स्वरूपाचे व एकाकी असल्यामुळे इंग्रजांनी ते सहज मोडून काढले हे खरे, पण त्यामुळे लोकांतील असंतोष फक्त दडपला गेला, दाबला गेला, तो नाहीसा झाला नाही. इंग्रजांनी तो नाहीसा करावा असा विचार मनात आणला सुद्धा नाही. दारूच्या नशेत, दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी तसे 1857 साली घडले आणि भारतातील भिन्न वर्गात साचले गेलेल्या इंग्रजांविरोधी असंतोषाचा उद्रेक अभूतपूर्व अशा समाजातील सर्वच घटकांनी सामील झालेल्या सशस्त्र उठावाच्या स्वरूपात झालेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एक विस्फोटक अशी परिस्थिती इंग्रजांनी आपल्या वागणुकीमुळे निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी अकॅडमीचे हे व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ आपण निश्चितपैकी पाहणं आवश्यक आहे, संपूर्णपणे अभ्यासणं आवश्यक आहे. असा एकही मुद्दा सुटू नये जो स्पर्धा परीक्षेमध्ये आपली अडचण ठरेल. यानंतरच्या भागातही आपण जे काही छोटे छोटे उठाव झाले त्यांची प्रत्यक्ष माहिती पाहणार आहोत, परंतु एक आपण मोठा उठाव म्हणून 1857च्या उठावाची प्राथमिक माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. समोरच्या भागात भेटूया विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.